Not too far from us lies a world. Their life is not simple as we thought. Their sorrows cannot be washed away. An uneducated man working all day in the farm, and at the end, he's getting money which is not enough to meet the basic need of his family. पाच 3-4 वर्ष झालेली पाणीच नाही आहे. तसे आता पाणी म्हणजे असं नाही की कंटिन्यू असं चालू आहे. किती एकर जमीन आहे इकडे तुमची? आमचे इथे 6 एकर आहे. 6 एकर जमीन आहे. अच्छा, तुम्हाला तुमचं मेंटेनन्स किती लागते? किती पैसे लागते त्याला? मजुरी वाढली, 300 रुपये मजुरी झाली. 300 रुपये मजुरी झाली. ही जागा तुमची आहे की कुणाची? स्वतःची जागा आहे. नंतर तुम्ही काय करता मग? ह्याच्याशिवाय तुम्ही काय करता मग? इथे रिक्षा चालवता. सरकारने काय मदत केली? सरकारने काय मदत नाही केली. इथं म्हणजे तुम्हाला पाणी पुरवठा इथं आहे? नाही, आता पाणी पुरवठा होता. पहिला होता. किती वर्षापूर्वी होता? आता 4 वर्ष झाली पाणी नाही. 4 वर्ष झाली. हे किती गावांच्या मध्ये हे सगळं कनेक्शन आहे? कुशली 40-50 गावांचं. 40-50 गावांचं आहे. कंप्लेंट वगैरे काही केलं तुम्ही? भरपूर झाले. भरपूर केलं. किती कंप्लेंट? काय तरी काय उत्तर आलंय त्यांच्याकडून? कायच नाही आलं. काम चालू है ऐसे. करजत से अराउंड 15 किलोमीटर्स दूर है. यहाँ पर एक हम लोग ने सर्वे करने का सोचा, एक रिसर्च करने का सोचा फार्म्स के ऊपर, जहाँ पर हम लोग को एक फार्मर भी मिले. उनके अकॉर्डिंग ये जगह 1.5 या 1.25 एकड़ की है और ये यहाँ पर 4 साल से पानी नहीं आया है बिकॉज ऑफ गवर्नमेंट. उन लोग कोई एक्शंस नहीं ले रहे. यहाँ के आसपास में ना कोई NGO है, ना कोई ऑर्गनायझेशन है जो इन लोगों की हेल्प कर सके. आणि तुमची घराची परिस्थिती काय आहे? म्हणजे अशी मी मॉल मजुरी करतो ना. मजुरी करतो. परिस्थिती कोण काम करते तुमच्या घरात? मीच करते. आणि मालकाला लकवा मारले आमच्या. लकवा मारला. काम नाही विकता येत. तुमची जमीन किती आहे आणि कुठे आहे? 30 गुंठ आहे. तांबसारखी. किती दूर आहे? बरेच. सरकारने मदत केली? काहीच नाही. आता आम्हाला राशन चालू झालंय, म्हणजे फॅमिलीचा फोटो काढले ना तेव्हा राशन चालू झालंय. इथे तुम्हाला शेतात पाणी भेटते? किती वर्षापासून भेटत नाही? 4 वर्ष. 4 वर्ष नाही. आता पण भेटते की आता पण भेटत नाही? एकर जमीन आहे. तुमची जमीन आहे काय? 7 ते 7.5 एकर जमीन आहे. 7.5 एकर जमीन आहे. इथं पाण्याची व्यवस्था आहे? पाण्याची व्यवस्था नाही. आम्हाला इथे लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, बाकी काही सुविधा नाही. त्याने 4 पिढ्या झाल्या आमच्या. याच्यामध्ये अजून काहीच नाही. आम्हाला काही सुधारणा झाली नाही. 4 पिढ्या झाल्या ना. 4 पिढ्या. आता गव्हर्नमेंटचं काहीतरी येते शेतकऱ्याला काय मिळते पण ते आम्हाला काही आजपर्यंत काय चालली सवलत. शेतीसाठी बियाणं नाही. तुम्हाला मेंटेनन्स केवढा लागतो? ते मजुरी केवढी लागते? मजुरी आम्हाला 200-300 रुपये द्यावं लागतं. 200-300 रुपये एकाला. आणि ही जमीन किती वर्षापासून असंच पडलेली आहे? म्हणजे बिन पाण्याची म्हणजे पावसाळ्यात लागवड करतो भात शेती. पावसाळ्याच लागते. अच्छा, म्हणजे वर्षात वर्षात दुसरी सोय नसल्यामुळे ती पावसाळ्यामध्ये लावतो आम्ही शेती. अच्छा, पाण्याची सोय नसल्यामुळे पावसाळ्याच लावणार ना. अच्छा, पाण्याबद्दल काय करणार? अच्छा, हा एरिया का एक पॉश करायचा आहे. पॉश पलीकडे समुद्र पण आहे. त्यांना असा एरिया पाहिजे. इकडचे लोक आहेत ते कुठे जातील? आणि डेव्हलपमेंट करायचे आहेत ना. पुष्कळ पलीकडे जागा आहेत ना सरकारी, त्याच्यामध्ये करा ना डेव्हलपमेंट. इकडेच कशाला? ही मालकी जमीन आहे ना. ही मालकी जमीन आहे. इकडे सरकारी जास्त जमीन नाही. इथं ते सरकारी जमीन आहे. ही जी जमीन आहे ही मॅग्रोज आहे. आदिवासी एरिया असते ना,
डहाणू वगैरे सगळे इकडे पण असतात. आणि आम्ही पण काय आदिवासीच, आम्ही काही कुठून आलेलो नाही, समजा इकडचेच आहोत. तर कुठे झाडावरून काम करताना पडते, काय करते, वीज पडते, तर तिकडे भरपाई म्हणजे त्याला काहीतरी मिळू शकते. 1 काय 2 लाख रुपये त्याला भेटतात, इकडे नाही कशाला भेटत? कारण का इकडे सवलत कशाला नाही ती. आता हे तुम्ही पावसात शेती करता तिथे, जर पाऊस नसला तर तुम्ही काय करणार? काय नाही, काहीच नाही करू शकत. इलाजच नाही ना. गेलं ना अर्धी शेती पडील ना. आणि मग तुम्ही काय बिझनेस काय दुसरा काय त्या- करता? खारी खराब झाली, खराब झाली नाही. आपले मुंबईमध्येच कला ना, आपल्या भारतामध्येच कशाला असं काय ते कचरा. आता म्युन्सिपाल्टी कोणीतरी जे कचरा उडणारे कचरा कावलतात गावातून, परत नेऊन कुठे टाकतात? दर्यामध्ये, खारीमध्ये टाकतात. खारीतून परत तो दर्यामध्ये. कशावरती फरक पडला? तो कुठल्या धंद्यावरती फरक पडला? मासेमारीवरती फरक पडला. आणि तोच कचरा परत बंदरावरती बीचवरती येते, परत तोच कचरा उचलतात. क्या इधर से चावल डालो, उधर से आटा पीसो और वापस उधर से चावल निकालो, ऐसा हा पण आहे ना. आम्ही गोराईवाला जर भांडलो नसतो ना, याच्या सगळं फायटिंग नसते ना, हे सर्व मॅग्रोज फिनिश करून टाकायचं. म्हणजे तुमची काय तुम्ही गेलेलो होतं फाईट आहे अजून तरी आमच्या एसएलओची फाईट आहे. एवढं मोठं एसएलओ आलं, त्याच्यामुळे काहीतरी गावाला सुविधा पाहिजे होती ना, ही सुविधा भेटतच नाही. स्कूल नाही, काय नाही, काय तुम्हाला एसएलओ करायचे पुरं स्कूल कॉलेज बनवून दे तुम्हाला, आम्हाला फसवलं त्यांनी. काहीच पहिले नाही. कॉलेज तुम्हाला सुविधा तुम्हाला हॉस्पिटलची चांगले पोरांना नोकऱ्या, मॅनेजर वगैरे, आजपर्यंत कोण मॅनेजर नाही. इथे हॉस्पिटल बिचं काय नाही. गावातल्या मुलांना जे नोकरी नाही, घरात तिथं आम्हाला हा छोट्या छोट्या डिस्पेन्सरी काय नाही, हे बरोबर जायला लागतो, भांड्याला जायला लागतो. म्हणजे इथून तुम्हाला बाहेर पडावं लागतं. बाहेर म्हणजे आजूबाजूला काही नाही. आणि टायमाला गाडी पण नाही भेटत. गाडी पण भेटत नाही. 10 किलोमीटर गेल्याशिवाय काय आम्हाला रस्ता नाही, नाही माणूस मरून जातो. Basic needs of our farmers that our highly respected government of India has failed to satisfy. Their life is hell. Nobody is here to help them, to hear them. Even the government is irresponsible. We visited Karjat for some farm studies, that how are the situations of the farms and the farmers, what problems they would be facing and what are the things they require for farming. The main thing which I have noticed is their life is really worst, and it is not actually as it's shown in movies and films. I spoke to a lady and took her interview wherein she told me that her daily wage, her daily salary per day was 30 rupees for working in a farm. And that time one thing came to my mind, that when I come to the college I eat a Frankie worth rupees 35, which was really touching. I felt that if I would live there, my life would be worse and I would not be able to survive even a minute. Actually, when I saw the actual farmer's life, it is very tough. Very how the farmers survive. Looking at them, it feels really very bad. At last, I would just like to say that hope, whatever they want, they get it. After taking this project, I just came to know that how actually the farmers suffer, how do they survive, and what the government helped them, how the government helped them, which is nothing. The government doesn't help. According to the farmers, government don't help them at all, and in fact just keep on pressurizing them for each and everything. That's it. In the end, I would just like to conclude my interview by saying that it's only we who can do all the things. We shouldn't depend on anyone else. फार्मर्स पे प्रोजेक्ट करके मुझे बहुत ही पर्सनल चीज़ें मुझे पता चली कि फार्मर्स की जो लाइफ है बहुत ही क्रिटिकल है. उनका
सोचा देखा जाए तो इंडिया में कोई महत्व दिखाया नहीं जा रहा है। इंडिया की जो मेन बेसिक नेसेसिटी है, दो लोग, सोल्जर्स एंड फार्मर्स, उन पे बहुत ही कम ध्यान दिया जाता है। आज हम लोग ने जब भी करजत में हम लोग ने विज़िट लिया, तभी हम लोग को एक्चुअल सिचुएशन पता चला कि फार्मर्स के फार्म में 4-4 साल तक पानी नहीं जाता है, वो लोग की खाने के लाले हो गए। सो मैं ये चाहता हूँ कि हमारी जनरेशन, जो यंग जनरेशन है, वो इस चीज़ को इतनी आगे बढ़ाए कि फार्मर्स का कुछ तो सॉल्यूशन निकले, फार्मर्स के टॉपिक पे कुछ सॉल्यूशन निकले। और वहाँ पे जाके हम लोग को ये पता चला कि प्रैक्टिकली गवर्नमेंट जो हमें बताती है वहाँ पे एक्चुअल में वैसा है नहीं। गवर्नमेंट की कोई हेल्प, कोई सुविधा उन लोगों को नहीं मिल पाती है। तो फार्मर्स अभी करने क्या लगे, वो लोग अपना दूसरा अकोमोडेशन ढूंढने लगे। जिन लोगों को मिल जाता है वो करते, और बाकी के पास सुसाइड करने के अलावा और कोई ऑप्शन नहीं बच पाता। और अगर ऐसा लॉन्ग टर्म तक चलता रहा तो एक ही ऑप्शन, जो इंडिया जो एग्रो बेस्ड कंट्री है, पूरा ख़त्म हो जाएगा। कर चले एक बहुत ही अनोखा और एक सच्चा एक्सपीरियंस था लाइफ में। वहाँ पे लोग ऐसे रहते हैं जैसे कि वहाँ पे कुछ लाइफ ही ना हो। यहाँ पे भले हम एक दिन में इतना पैसा उड़ाते हैं, पर यहाँ पे जितना हम उड़ाते हैं उतना वहाँ की इनकम रहती है। जैसे हम लोग को टीवी में बताते हैं कि फार्मर्स के लिए ये प्रोवाइड होता है, पर वैसा कुछ नहीं है। कोई NGOs नहीं है, कोई ऐसी संस्था नहीं है जो फार्मर्स को मदद करती है। तो मुझे इतना दूर करजत जाने के लिए, और वो भी सिर्फ फार्मर्स के लिए, ज़रा भी मन नहीं था। बट जब मुझे मेरे फ्रेंड्स से फोर्स किया जाने के लिए, और मैं जब वहाँ पे गई, तब मुझे उन लोग की सिचुएशन बहुत क्रिटिकल लगी। जैसे फार्मर्स की लाइफ नॉर्मल होती है, हम लोग सब जानते हैं। तब मैं वहाँ पे गई और मैंने उन लोग का इंटरव्यू लिया, तब वो लोग बहुत इमोशनल हो गए थे। एंड वो होप से वो लोग इंटरव्यू दे रहे थे कि ये इंटरव्यू के बाद उन लोग की लाइफ बदले और उन लोग की कोई बात सुने।